तुम्हा आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं तो कुठला विषय आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अडचणी, त्यांना मिळत नसलेला बाजारभाव, त्यांच्या मालाला मिळत नसलेला भाव आणि याच्यातून शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबना, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जी काही मदत करू ती कमीच पडत असते आणि ती जास्तीत जास्त करावीच लागते। अर्थव्यवस्थाच आपली शेतीवर अवलंबून आहे। 70% आपला समाज जो आहे तो शेती क्षेत्रामध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी लाईट बिल सुद्धा त्याचं विजेचं बिल भरू शकत नाही। इथपर्यंतची परिस्थिती राज्यभरामध्ये 90,000 कोटी रुपयाची वीज बिलाची थकबाकी असताना त्यातली 40 ते 45 हजार कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज बिल थकलेले असताना अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली, ती म्हणजे शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल जे आहे ते माफ केलेलं आहे, 100% माफ केलेलं आहे। अजूनपर्यंत ती लाडली बहीणच सगळीकडे पोहोचली, परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची वीज बिल माफी, त्यामुळे शेतकरी सन्मान योजना जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचणं गरजेचं आहे। आणि याच्याबरोबरच या पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतचा जो पंप आहे, 7.5 HP पर्यंतच्या पंपाला या पुढच्या काळामध्ये 3.5 HP असतात, 5 HP असतात, लाईट बिल नाही, म्हणजे वीज बिल माफी। शेतकऱ्यांना वीज बिल माफी जी आहे ती या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। कांद्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं, धान उत्पादकाच्या संदर्भात सातत्यानं भाव कमी जास्त होतात, पडतात, कधी महाग होतो, कांदा महाग झाला की कांदा विकत घेणारा वर्ग नाराज होतो आणि मग निर्यात बंदी झाली की शेतकरी वर्ग नाराज होतो। त्यामुळं शेवटी हे बाजारामधले मागणी आणि पुरवठ्यातून तयार होणारे हे फ्लक्च्युएशन्स आहेत आणि यामध्ये आमचा शेतकरी भरडला जाऊ नये याच्याकरता म्हणून त्याच्याकरता एक फिरत्या स्वरूपाच्या भांडवलाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे। किमान त्याला क्विंटलला 350 रुपये अनुदान देण्याच्या करता राज्य सरकारनं घोषणा केली। आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या संदर्भातही तोच प्रश्न आहे। दुधाचा भाव हा सातत्यानं कधी कमी होतो, कधी जास्त होतो आणि आपण पाहतो की शहरामध्ये आपल्याला 1 लिटर दूध 60 रुपये 70 रुपये असं मिळतं आणि शेतकऱ्याला मात्र 18 रुपये 20 रुपये 25 रुपये असा भाव मिळतो आणि म्हणून करता शेतकऱ्याला किमान लिटरला 30 रुपये भाव अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर 5 रुपये जे आहे ते सरकारच्या वतीनं अनुदान दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये फॅट वगैरे ह्या सगळ्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, परंतु त्या शेतकऱ्याच्या दुधाला किमान आधारभूत किंमत मिळेल आणि वर त्याला राज्य सरकारकडनं 5 रुपयाचं अनुदान मिळेल अशी व्यवस्था या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घेतले विठ्ठल रखुमाईचे VIP दर्शन। आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आता VIP दर्शन बंद करण्यात आले आहे। घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीस थेट प्रवेश मिळणार आहे। असे असताना खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या 25 ते 30 कार्यकर्त्यांसह मंदिरात घुसखोरी केली। यावेळी पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ VIP दर्शन आणि घुसखोरीबाबत वाद सुरू झाला होता। मात्र तरीही खासदार भुमरे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट विठ्ठल मंदिरात शिरकाव केला। परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोरी आणि VIP बाबत संताप व्यक्त केलाय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ झाल्याने महसूलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ। गोंदिया जिल्हा जंगलाच्या व्याप्त असा जिल्हा आहे। गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात। या प्रकल्पामध्ये वाघ दिसले असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन्य विभागामध्ये महसूल सुद्धा गोळा होत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 3 महिने एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात। गेल्या वर्षी 15,000 पर्यटक या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला भेट दिली होती। मात्र यावर्षी पर्यटकामध्ये 20% वाढ होऊन 17,332 पर्यटकांनी या 3 महिन्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे।
मागच्या वर्षीच्या तुलनेत महसूलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 31,60,000 रुपये महसूल गोळा झाला होता, मात्र यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने 42,17,000 रुपये एवढा महसूल शासनाला मिळाला। यावेळी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे। वाघ दिसत असल्यामुळे आणि इतर प्राणी दिसतात, यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आता पुन्हा आक्रमक झाले आहे। त्यांनी धाराशिवमधून मराठा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलन एकत्र झाले असून आता जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलीला सुरुवात होणार आहे। बहुधा हा मराठा आंदोलकांचा मोर्चा विधान भवनाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जोपर्यंत मराठा समाजाला जातीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा आंदोलकांचा मोर्चा आंदोलन सुरूच राहणार आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सिम्बा नावाचा बिबट्या घेतला दत्तक। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिम्बा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले। 6 वर्षापासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीत यांच्यासाठी बिबट्याला दत्तक घेतले आहे। यावेळी तोही आपल्या कामगारांसह बचाव केंद्रात गेला आणि दत्तक घेतले। बाईट राम दादा वाघाच्या दत्तक घेतलाय काय काय सांगा? तो काय मराठी की हिंदी? मराठी पहिला मराठी। तर आज या ठिकाणी राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची ही पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारी अशा पद्धतीची ते नॅशनल पार्क आहे। या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे, चित्ता आहे, त्याला अडॉप्ट करण्याचा जो कार्यक्रम आहे तो गेल्या 6 वर्षापासून आपण करतो। प्रत्येक वर्षाला आपण 1,20,000 रुपये जे त्यांचे वर्षभराचा सध्याचा पैसा आहे तो पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण जुदान दिलं पाहिजे, प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे। प्राणी संग्रहालय जे आहे हे प्राणी संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट असं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो एकरात हे जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं नाव आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। एक तर माझी सगळ्यांना नम्र आव्हान आहे की प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी पॅन्थरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे। पॅन्थर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही, पण त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतो। हा स्वभाव त्या प्राण्याचा आहे। त्यामुळं दलित पॅन्थरची मुवमेंट आहे त्या मुवमेंटमधून मी आलेलो आहे। त्यामुळे पॅन्थरबद्दल चित्त्याबद्दल आपल्याला नेहमीच अट्रॅक्शन राहिलेलं आहे। आमच्या सिम्बॉलवरती पॅन्थरचा जो फोटो आहे तो नेहमीच आमच्या काळामध्ये असायचा। त्यामुळं आपण पॅन्थरला अडॉप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन इथे फॉरेस्ट अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा होते। या ठिकाणी काही अडचणी असतील त्या असतो आणि प्रत्येक वर्षाला शिमगावच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही केक कापतो आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो। हिंदी अकोल्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे। त्या ठिकाणी सकाळी 7:14 भूकंपाचा धक्का बसलाय। सोबतच अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील जुने शहर या भागात भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के जाणवले आहेत, मात्र यात कोणतीही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही अशी माहिती अकोला आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे। बाईट संदीप साबळे अधिकारी। आज CITUच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटनेच्या वतीनं 10 जुलै हा मागणी दिवस आज हा संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे। हा दिवस साजरा करण्याचा म्हणजे केवळ कौतुक सोहळे करून हा आम्ही साजरा करणार नाहीये, तर या कामगारांच्या प्रचंड अशा मागण्या आहेत
आणि कामगारांवर मालकदार्जीने जे सरकार आज कायदे करून कामगारांवर जे अन्याय करत आहे ते 4 श्रमसंहिता या सरकारनं रद्द केल्या पाहिजेत आणि या कामगारांना जुने जे कामगार कायदे ते लागू करून या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजेत। या आशा वर्कर ह्या गटप्रवर्तक अनेक दिवसापासून आरोग्य विभागात कोरोना काळात काम केलेलं आहे आणि त्यांना त्यांनी आंदोलनं 2-2 महिन्याचे संप सुद्धा केलेत, परंतु सरकारनं त्यांना वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांच्या मानधनात कुठलीही वाढ केलेली नाहीये। एक तर आशा वर्करला 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढ देण्याचं त्यांनी सरकारनं कबूल केलं होतं। खुद्द मुख्यमंत्री त्यावर बोललेले होते, परंतु प्रत्यक्षात निर्णय घेताना आशा वर्करला 5,000 आणि गटप्रवर्तकांना शुद्ध फसवणूक करून त्यांची फक्त 1,000 रुपये वाढ केली। खरं म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी सुद्धा 2 महिने 52 दिवसाचा जो संप केला, त्या संपामध्ये त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचा शासन निर्णय विचार करतंय असं आणि प्रस्ताव लवकरच करून तो आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं राज्य सरकारची भूमिका होती, परंतु महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अद्यापही आम्हाला भेट दिलेली नाहीये। आज 2 महिने तोंडावर आहेत, निवडणुका पुढे आहेत, तर आमची विनंती आहे आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांना की त्यांनी अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि आशा वर्कर सोबत जी मानधन वाढ देणार होते ती तात्काळ त्यांनी मानधनात वाढ करावी आणि शालेय पोषण आहार कामगारांना केवळ फक्त ते 2,500 रुपयावर काम करतात त्यांच्या मानधनात सुद्धा 5,000 रुपयाची वाढ करून या शालेय पोषण आहार कामगारांना सुद्धा एक मानधनात वाढ करावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी आजच्या या आंदोलनाच्या दिनानिमित्त आम्ही मागणी करतो। मी ललिता पुरुषोत्तम बोदळे। आज आम्ही 10 जुलै रोजी आंदोलन करत आहे। आमच्या स्वस्त मागण्या आहे। आम्हाला आशा आणि गटप्रवर्तकांना 7,000 रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये असं मान्य केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी, पण देताना त्यांनी GR ज्यावेळेस काढला त्यावेळेस आशांना 5,000 आणि गटप्रवर्तकांना फक्त 1,000 हे देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे आम्ही नेहमी मोर्चे करत आहे, आंदोलन करत आहे। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आशा गटप्रवर्तकांना कायम सेवेत करावं, त्यांना ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि जे गटप्रवर्तकांचे 10,000 आहे ते वाढीव देण्यात यावे। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन देण्यात यावी, मानधनात वाढ करण्यात यावी आणि ग्रॅज्युटीमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा अधिकारी कार्यालयावर C2 संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आशा वर्कर, गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांनी मोर्चा काढला होता। यावेळी शेकडो महिलांनी, कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। बाईट डॉक्टर पंजाबराव गायकवाड, जिल्हा। मी CI2 बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील। आज 30 वर्षापासून आम्ही 10 जुलैला मागणी दिवस आमचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करत असतो। या मागणी दिवसाच्या निमित्ताने आमच्या काही रास्त मागण्या आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, त्यांना ग्रॅज्युटी, वेतन, पेन्शन लागू करा, तसेच आहारामध्ये तिपटीने वाढ करा। सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युटीचा आम्हाला लाभ देण्यासाठी निर्णय लावलेला आहे तो तात्काळ अंमलात आणा आणि केंद्र आणि राज्याने भरघोस मानधनात वाढ करा, अशा काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात परिसराची खासदार बळवंत वानखेडे यांनी केली पाहणी। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने खासदार बळवंत वानखेडे आक्रमक झाले आहेत। जिल्हा रुग्णालयात खासदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक बळवंत वानखेडे यांनी जाब विचारला आहे। आता समुद्राखालून रस्ते काढले जात आहे आणि इथं तुम्हाला पाण्याचा निचरा करता येत नाही असा प्रश्न खासदार बळवंत वानखेडे यांनी केला आहे। त्यानंतर रुग्णालय परिसर आणि आपत्कालीन विभागाची पाहणी केल्यास मी हे खपवून घेणार नाही असं वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे। BTP मार्केट विरोधात शेतकरी व भाजी व्यापाऱ्यांचा नगर परिषदेवर मोर्चा। भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी सब्जी मंडी असलेल्या
बीटीबी मार्केट विरोधात आज जिल्ह्यातील शेतकरी व भाजी व्यापारी यांनी भंडारा नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला आहे। यावेळी महानगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली आहे। 3 जुलै रोजी बीटीबी मार्केटची लीज समाप्त होत असून बीटीबी कंपनीला जागेची लीज वाढवून देण्यात येऊ नये। मार्केटमधील व्यापाऱ्यांचे गाळे आहेत, त्याच व्यापाऱ्यांना देण्यात यावे। बीटीबी कंपनीवर शेतकरी व व्यापारी यांची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला होता। आम्ही नगर परिषद भंडारावरती जो रेडा तुमच्या शुद्ध शब्दामध्ये आहेत महोदय, आमच्याकडे गावरानी भाषेमध्ये त्याला हल्ल्या म्हणतात। हल्ल्याचा मोर्चा यासाठी नगर परिषदेवर आणलेला होता कारण हल्ल्या हा रेडा हा जाड कातडीचा आहे। नगर परिषदेचा प्रशासन हा जाड कातडीचा आहे। त्याला मदत करणारा इथला भंडाऱ्याचा आमदार काय नाव रे नरेंद्र भोंडेकर या ठिकाणी बंधाऱ्याचा म्हणजे त्याचं नाव काय कोणता बंधारा चेतन बंधाऱ्यावरून ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा तुमचा बावणकर संजय कुंभलकर तत्कालीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा माणसांनी आमच्या भंडाऱ्यामध्ये बीटीबी नावाची एक संस्था गेली 9 वर्ष त्यांनी आमच्याकडून शोषण केलं, आर्थिक शोषण झालं त्यांच्याकडून आणि त्या विरोधामध्ये सातत्यानं आम्ही त्यांच्यापासून पाठपुरावा केला। अवैध आणि नियमबाह्य वसुलीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होता। तो नियमबाह्य वसुली त्यांनी बंद केली आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत का। आमचा मुद्दा असा होता की फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर 30 तारखेला म्हणजे येणाऱ्या ह्या 30 तारखेला 30 जुलैला आमचा जो यांच्यासोबतचा म्हणजे बीटीबीचा आणि नगर परिषदेचा जो यांचा करारनामा झाला होता तो करारनामा संपत आहे। करारनामा संपल्यानंतर इथल्या आम्हाला जी माहिती मिळाली होती की नगर परिषदचा प्रशासन असं म्हणतो की 30 तारखेला आम्ही हा आमच्या ताब्यात घेतो आहोत। ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला बाहेर काढणार आहात का, हा पहिला खरा प्रश्न होता आणि म्हणून तो प्रश्न आम्ही विचारायला इथे आलो की 30च्या नंतर ही भाजी मंडी आहे यांचं म्हणणं आहे की नगर परिषदेची आहे। ही भाजी नगर परिषद बंडी भाजी नगर परिषदेची नाही आहे। जुन्या भाजी मंडीमध्ये अडथळा प्रचंड अडथळा होता जागेच्या अपुऱ्या जागेमुळं आणि ती स्थलांतरित केली गेली होती। जुन्या भाजी मंडीमध्ये जेवढे व्यावसायिक होते व्यापारी त्या व्यापाऱ्याचा कन्सेंट घेऊन एक विकासक म्हणून तिथे पाहिजे डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून बंडू बारापात्रे नावाच्या या खोडकिड्याची नियुक्ती केली गेली होती। त्यांनी आम्हाला 10 बाय 10चा टिनाचा शेड असलेला 9 वर्षापूर्वी आमच्याकडून प्रति व्यापाऱ्याकडून प्रति दुकान हे 5 लाख रुपये घेऊन गेले। रोख 5 लाख रुपये घेतले। त्याचा इन कॅमेरा चौकशीमध्ये मागच्या 14/12/2023 मध्ये जी इन कॅमेरा नगर परिषद भंडाऱ्यांनी जी चौकशी केली त्यामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत नारायण राणे। रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ नारायण राणे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हटले। ते यावर भाष्य करताना म्हणाले, रिफायनरी होण्यासाठी जनसमर्थ वाढवण्याचा एक मोर्चा काढला जाणार आहे। रत्नागिरी पर्यटन जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे। सोनचक आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊन ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन। तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे। सत्ता असूनही आरक्षण देत आहेत त्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। सत्ताधाऱ्यांच्या वडेट्टीवार कोण आहेत सांग ना, विरोधी पक्षनेते बोल ना। त्यांना विषय कळत नाही। त्यांना आमदारापासून मी बनवलाय, गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार मी बैला बोना, आता विरोधी पक्ष नेता आहे। त्याच्यामुळे कशाने काय करता येतं त्याला आज म्हणा अभ्यास कर आणि बोल, आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार नको। दादा 2 विधानसभेची मागणी केलेली भाषणामध्ये आता ते कुठलं भाजपला मिळावे, पुढचा आमदार भाजपचा असेल ते मतदारसंघ आहे मलाही वाटतं। तर कुठले मतदारसंघ आपल्याला ते आम्ही विचार करू। दोन 2014 मध्ये जेतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पराभव झाला असं निलेश राणे म्हणाले। निलेश राणे यांनी 2014 मध्ये जेतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पराभव झाल्याचे सांगितले आहे।
कोकणसाठीच्या त्यांच्या संघर्षाबद्दल आणि भविष्याच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, तुमच्यापेक्षा मला खासदार झाल्यासारखं वाटत आहे, असं निलेश राणे म्हणाले. आमचा संघर्ष व्यक्तीसोबत नव्हता, तो कोकणासाठी आहे. कोकणासाठी काय करणार, व्हिजन काय असेल यासाठी होता. इको सेन्सिटिव्हचे संकट गेले नाही, ते आपल्या माध्यमातून जाईल अशी आशा आहे. 2014 मध्ये जेतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पराभव झाला. बासुरे येथे माझी गाडी अडवण्यासाठी सांगितले होते, पण मी लोकांशी संवाद साधत होतो. कोकणसाठी व्हिजन काय आहे हे विचारण्यासाठी माझा विनायक राऊत यांच्याशी संघर्ष झालाय. रत्नागिरी जिल्ह्याचे माझ्यावर उपकार आहेत, ते मी विसरणार नाही. रत्नागिरीमध्ये आंदोलन झाल्यावर माझ्यावर केसेसही झाल्या होत्या. रत्नागिरी विधानसभा BMW गाडीसारखी आहे, बाहेरून चांगली पण आतून इंजिन नाही असं. आणि म्हणून या जिल्ह्याचे उपकार कधी विसरणार नाही. म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल, कोणाला आवडेल ना आवडेल, आंदोलनाच्या सर्वात पुढे उभं राहणार निलेश राणेचं. परवा पण साहेब इकडे जिवंत आंदोलन झालं, अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे. रस्त्यावरून माझ्याबरोबर जवळपास 3 ते 4 तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती. आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब. 450 लोकांवर केसेस झाल्या. मी 451 कारण का आरोपी नंबर 1 मीच आहे. पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं, गो मातेसाठी एकदा नाही 100 वेळा माझ्यावर केसेस टाकले तरी आम्ही ह्या संपवणार. आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका, आरोपी नंबर 1 मी आहे. तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठेपण आहे, तुमचं कौतुक देखील आहे साहेब. 450 लोकांवर केसेस झाल्या. एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार. सगळे खुश आहेत, सगळे खुश. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे. आपल्याला हा जिल्हा असेल, हा मतदारसंघ असेल, आपल्याला फार पुढे घेऊन जायचं. मी कधी कधी म्हणतो, आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये, रत्नागिरी विधानसभा एक BMW गाडीसारखी आहे. ती गाडी बाहेरून चांगली दिसते, आतमध्ये इंजिन नाही. टकाटक दिसतं का नाही सगळं बाहेरून, आहे का नाही. हसायला वगैरे तुम्ही ते संकोच करू नका. मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्प आहेत की नाही, की कुठेतरी गणित बिघडतील, कुठेतरी काहीतरी विस्कटेल. अहो आता काही विस्कटणार नाही. आता राणेसाहेब ते खासदार म्हणून आलेले आहेत. म्हणून मनामध्ये कसली भीती तुम्ही मनामध्ये कसली भीती बाळगू नका. कोणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणेंचा असेल एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कसली आता काळजी करू नका. इथे आपले दिवस आता सुरू झाले. जसं मी म्हणत होतो साहेब, BMW बाहेरून छान दिसते, त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राणेसाहेब करू शकतात. याचा उल्लेख जर आदेश सावंतांनी केला, याचा उल्लेख आदररावांनी केला की साहेब आपला इतक्या वर्षाचा अनुभव, जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी एक पोस्ट टाकली साहेब. 1985 पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये. कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1995 नगरसेवक, त्याच्यानंतर सलग 6 वेळा आमदार, त्याच्यानंतर पराभव झाला, परत विधान परिषदेवर गेले, परत राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही आता खासदार झालात. ही 10-11 ही जी पदं मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली, अशी आमची सगळ्यांची समज आहे. जिथे राणे आहे, जिथे राणे साहेब आहे, तिथे कोणाला घाबरायची गरज नाही. म्हणून सभापती निवडणूक झाली पाहिजे, हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे असं अंबादास दानवे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की सभापती पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत आणि यासाठी सभापती निवडणूक झाली पाहिजे. अंबादास दानवे म्हणाले, सभागृहात देखील चर्चा झाली आहे, हे घटनेच्या विरोधात आहेत. आम्ही राज्यपाल यांच्या कानावर हे घातलं आहे. जो जिम्मेदारी हो पिछले 2.5 साल से वो रिक्त है, वो खाली है. ऐसा करना संवैधानिक नहीं है. सही कहा जाए तो कैबिनेट ने, महाराष्ट्र का जो कैबिनेट अभी है, इन्होंने ये बात राज्यपाल जी को कहना था, लेकिन अभी तक उन्होंने वैसा इंटीमेशन नहीं दिया है. इसके पहले हमारा जो महाविकास आघाड़ी का सरकार था, जब महाविकास आघाड़ी के कैबिनेट ने राज्यपाल जी को वैसा इंटीमेट किया है.
हमारी अब मांग है विधान परिषद के सभी सदस्यों की, महाविकास आघाड़ी की, कि विधान परिषद सभापति जो है वो तुरंत ये संवैधानिक पद पे नया व्यक्ति चुने जाना चाहिए। ये हमारी भूमिका है। राज्यपाल ने क्या आपको आश्वासन दिया? राज्यपाल जी ने हमको इसमें पॉजिटिव सकारात्मक प्रतिशत दिया है, शायद हो सकती है ये चुनाव जल्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भात भूसंपादन जन आंदोलन समितीचा उपजिल्हाधिकाऱ्यांना घेराव। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी निवेदने, मोर्चे आणि धरणे आंदोलन केली आहेत। मात्र प्रशासन या विषयावर गंभीर दिसत नाही आणि पाठपुरावा करताना निष्क्रिय राहिले आहे। गेल्या वर्षी दिवाळी अधिवेशनामध्ये आत्ताचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार सुलभा खोडके आणि आमदार रवी राणा यांनी स्मारक जागेसंदर्भात मुद्दा उचलला होता। आता 1 वर्ष पूर्ण झाले असूनही प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलला नाही, असा गंभीर आरोप आंबेडकरी अनुयायांनी केला आहे। उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केलेली याचिका क्रमांक 3488/2016 पासून स्मारकाच्या जागेचा मुद्दा प्रलंबित आहे। तसेच शासनाच्या तिजोरीत 3,40,00,000 रुपयांची रक्कम जमा आहे। दिनांक 24 जुलै 2023 रोजी स्मारकाच्या जागेसंदर्भात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले होते। जिल्हाधिकारी सौरभ कटारियार यांनी आंदोलनाची दखल घेतली आणि आपल्या समक्ष कक्षात संपूर्ण विभागाचे प्रमुख अधिकारी हजर होते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूसंपादन जन आंदोलन समितीचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेराव घातला आहे। आंदोलक जे घडलं ते सांगतोय आम्ही तिथं 1 वर्षापासून आम्ही जे सांगतोय आरोप लावतोय। अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा गेल्या 2016 पासून सुरू आहे आणि महानगरपालिकेत सुद्धा ठराव पारित होऊन महानगरपालिकेचे नगरसेवकांनी आंबेडकरवाद्यांनी, सर्वपक्षीय आंबेडकरवाद्यांनी जवळपास 3,99,00,000 रुपये जमा केलेले आहेत आणि हे इथे कलेक्टरांकडे जमा आहेत। मला वाटते आजपर्यंत त्याचं व्याज हे 6 कोटीच्या जवळपास गेलेलं असेल। पण काय झालं, हे प्रकरण तारीख पे तारीख होतं। याच्यात काहीतरी कोणीतरी राजकारण करत आहे, आपापल्या मनाने आपापल्या बाजूनी मांडत आहेत। आमचं म्हणणं हेच होतं की 23/6/23 मागच्या वेळेस दर्यापूरचे आमदार जे आता खासदार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये मागच्या वर्षी ठराव मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेसंदर्भात अमरावतीमध्ये आंदोलन चालू आहे, ही जागा दिली पाहिजे। तर त्यांना महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं की आपण तात्काळमध्ये आपण याचा मार्गी लावू। लगेच मग दुसऱ्या दिवशी अमरावती शहराच्या आमदार सुलभाताई खोडके त्यांना असं वाटलं की दर्यापूरचे आमदार प्रश्न मांडत आहेत, तर त्यांनी अमरावतीच्या मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांनी प्रश्न मांडला। तोच लगेच अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावू म्हणून असं सांगितलं गेलं। ह्या दोघांनी प्रश्न का मांडला म्हणून तिसऱ्या आमदारांनी, बडनेरेच्या आमदारांनी, माननीय रवी राणा यांनी तो प्रश्न सदनात मांडला। त्यांनी म्हटलं की मी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग लावतो, पण सर्वांनी आम्हाला हा पेढा दिला। अजूनपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा, स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नाही। आणि जो गठ्ठाणीची जो म्हणतो माझी जागा आहे, गठ्ठाणीचा जो वकील होता आज तो PP झालेला, आम्हाला तो वकील नको आहे। आणि जर हा आणि काय होऊन राहिलं, तारीख पे तारीख हायकोर्टामध्ये हे प्रकरण 223 सुरू आहे। आमचं म्हणणं मागच्या वर्षी कलेक्टर ज्या दिवशी आमचे निदर्शने होते, ज्या दिवशी सदनात प्रश्न मांडला गेला त्याच दिवशी कलेक्टर जॉईन झाले। त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे प्रकरण मी तात्काळ मार्गी लावू। 2 बैठका झाल्या मनपा आयुक्तासोबत, विधी अधिकाऱ्यांसोबत, सर्वांसोबत लागलं, पण आजच्या तारखेपर्यंत 1 वर्ष झालं तरी मार्गी लागलं नाही। आमचं म्हणणं हेच आहे की दीक्षाभूमीच्या प्रकरणासारखं याला गालबोट लावण्याचा इथला शासन प्रयत्न करत आहे। जर 10 दिवसाच्या आत जर हे प्रकरण आमचं मार्गी लागलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा आम्ही ताब्यात घेऊ, मग वाटेल ते आम्ही करू। जर आमच्यावर केसेसही लागल्या तरी आम्ही त्या केसेसला घाबरणार नाही, कारण की जागा ही B10 मध्ये आहे। ब्रिटिशकालीन जागा होती, ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनरीला दिली, ख्रिश्चन मिशनरीनी एकाला ते B10 मध्ये जागा दिली आणि ती जागा ही शासनाची जागा आहे। म्हणून आमची विनंती राहील, याच्यात राजकारण न करता 10 दिवसाच्या आत जर जागा आम्हाला दिली नाही तर याचा ताबा आम्ही, आमच्या आंबेडकरवादी हे सर्व हे ताबा घेतील। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी किंवा स्मारकासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागेल तर ते करू आम्ही। जय भीम।